नागपूर शहरात पैशाच्या वादातून अपहरण, मारहाण आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे। फिर्यादीत जबरदस्तीने उचलून नेण्यात आला आणि दुकानात डांबून मारहाण करण्यात आली आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला करून त्याचा व्हिडिओ स्नॅपचॅटवर टाकण्यात आलाय। परंतु पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या 2 तासात अपहरणग्रस्ताची सुटका करण्यात यश आलं आहे। कळमना पोलिसांच्या या धाडसी कामगिरीने संपूर्ण शहरात कौतुक होत आहे। नागपूरच्या कळमना, शांतीनगर आणि मोमिनपुरा परिसरात हा थरार घडला आहे। 31 वर्षीय फिर्यादी शाहिद अमजद अली याचा आरोपी अफजाल अहमद व कामरान नकीब यांच्यासोबत 4 लाख रुपयांच्या उधारीचा वाद सुरू होता। त्याच कारणावरून 28 ऑगस्टच्या संध्याकाळी आरोपींनी फिर्यादीला बेलेनगर येथील मामाच्या दुकानातून जबरीने उचलून नेलं। आरोपींनी त्याला मोपेडवर बसून शांतीनगर पुलियाकडे नेलं। तिथे आरोपी सय्यद आतिक आला आणि त्याने देखील पैशाच्या वादावरून हात घाईला जात मारहाण केली। नंतर तिघांनी मिळून पीडितास दुल्हन नावाच्या कपड्यांच्या दुकानात ओढून नेलं। तिथे बेसबॉल स्टिकने निर्दयी मारहाण करण्यात आली। यावेळी आरोपी जमाल अहमदने या मारहाणीचा व्हिडिओ काढून तो थेट स्नॅपचॅटवर टाकला। गुन्ह्याचा प्रकार पोलीस कंट्रोल रूम 112 वर मिळाल्याबरोबर कळमना पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या 2 तासात अपहरणग्रस्ताचा लोकेशन मिळवलं आणि सीताबर्डी परिसरातून फिर्यादीची सुटका केली। पोलिसांनी घटनास्थळावरून बेसबॉल स्टिक जप्त केली। तसेच आरोपींकडून 4 अँड्रॉइड मोबाईल आणि 2 मोपेड गाड्या जप्त करण्यात आल्या। या सर्व मालाची एकूण किंमत तब्बल 2 लाख रुपये इतकी आहे। सध्या आरोपी अफजाल, कामरान, सय्यद आतिक आणि जमाल अहमद यांना पोलिसांनी अटक केली आहे। पैशाच्या वादातून अपहरण, मारहाण आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या या गुन्ह्याने नागपूर शहर हादरलं आहे। परंतु पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे केवळ 2 तासात अपहरणग्रस्ताची सुटका झाली आणि आरोपींचा पर्दाफाश झाला आहे। अशा धाडसी पोलीस कारवाईमुळे नागपूरकरांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे।